आजचा पेपर बघितलं का? आजच्या पेपरमध्ये 16वं वरीस हे सोशल मीडियासाठी बंदीचं अशी एक न्यूज आहे. आणि त्या न्यूजकडे बघून मी एकदम जरा विचलित झालो, कारण ऑस्ट्रेलिया हा देश आहे, ह्याच्यात काहीतरी मला वाटतं 8 का 11 राज्य आहेत. छोटा देश आहे, त्या मानाने मोठा आहे, पण त्याच्यात राज्य घटना कमी आहे. आणि ह्याचा जो पंतप्रधान आहे त्यांनी एक असा एक मोठा धाडसी निर्णय घेतलाय की सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यम हे फक्त आणि फक्त 16 वर्षाच्या वरच्या लोकांना द्यायचं. बर, ह्या संदर्भात बरेच शंका कुशंका टिप्पणी अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आता भारतामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की 13 वर्ष हे वयोमर्यादा आहे, पण तरी पण सर्रास लहान मुलं समाज माध्यमावरती दिसतात 2-3 गोष्टींनी, की ते असे आई वडिलांच्या अकाउंट मधनं बघतात किंवा फेक इन्फॉर्मेशन देऊन स्वतःचा अकाउंट उघडतात. याचे खूप धोके आहेत. आणि मला हे मुद्दामून सांगावंसं का वाटतंय, कारण 2016-17 साली सोशल मीडियालॉजी म्हणून एक चित्रपट निर्मितीचं काम मी लंडन मधल्या माझ्या फ्युचर ट्रेंड फिल्म प्रोडक्शन्स लिमिटेड ह्या कंपनीतनं करायला घेतलं होतं. आणि त्याच्या मागचा जो काही हेतू होता, ते करण्याचं जे काही दृष्टिकोन होता, हा प्रामुख्याने हाच होता की लोकांना एक जनजागृती करावी की त्याचा उद्रेक झाला किंवा त्याचा अतिवापर झाला तर काय होईल. म्हणजे त्याच्यात माझं डिजिटल ऍडिक्शन हा भाग होता की डिजिटली तुम्ही जर का ऍडिक्ट झाला तर काय होईल. पण अर्थातच डिजिटल ऍडिक्शन होण्यामागे हे सगळा समाज माध्यम म्हणजे सोशल मीडियाच कारणीभूत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खास करून त्यांना ह्याची चिंता का जास्त भडचवते, कारण 2007 साली तिथल्या एका आईनी तिच्या मुलीची हत्या केली होती. का? कारण याच कारणासाठी दोघी अतिरेक समाज माध्यम वापरायच्या. आणि एक प्रकारचं तुमच्या मनाची घडवणूक होते की हे असं झालं की हे असं, हे आपली जी विचार करण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेकडे तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकतो. आणि जेव्हा तुमचा अपेक्षेचा भंग होतो आणि त्याचा उद्रेक होतो तेव्हा इतकं निर्गुण कृत्य घडलं जातं. तर आता ह्यांनी असं ठरवलेलं आहे की मला वाटतं काहीतरी 28 नोव्हेंबर पासून त्यांचे 2 आठवड्याचं एक अधिवेशन होणार आहे. चांगली बाब अशी आहे की तिकडे लिबरल्स म्हणून जी ऑपोजिशन पार्टी आहे त्यांनी पण त्याला सकारात्मक हे दृष्टिकोन ठेवून सगळ्यांनी सर्वानुमते मंजूर केलेलं आहे की 16 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवावी, जी इतर ठिकाणी 14, भारतासारख्या देशामध्ये 13 जरा कमी आहे. याचा उद्रेक झाला तर काय होईल ह्या दृष्टीने मी सोशल मीडियालॉजी म्हणून 2016-17 मध्ये एक चित्रपट करायला घेतला होता. ऍक्च्युली ती डॉक्युमेंटरी होती, पण जेव्हा ब्रिटनमध्ये जेव्हा मी ब्रिटिश फिल्म गिल्ड वगैरे अशा ठिकाणी ती घेऊन गेलो त्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुम्ही जर का डॉक्युमेंटरी केली तर तुमचा ऑडियन्स पूर्णपणे बदलून जाईल. डॉक्युमेंटरी बघणारा ऑडियन्स आणि त्यांची मानसिकता थोडी वेगळी असते. तरुण पिढीला जरा काहीतरी करमणुकीचं साधन दिलं तरच बोध होईल. मग माझं जॉनर मी बदललं. मी डॉक्युमेंटरीवरून एक अशी सायन्स फिक्शन फिल्म करायला घेतली. त्याचं थोड्या प्रमाणात 2018-19 मध्ये चित्रीकरण पण सुरू झालं लेस्टर स्क्वेअर म्हणून एका ठिकाणी. अर्थात परप्रांतीय लोक मी जास्त घ्यायचो. का? म्हणजे ब्रिटिश लोकांना अर्थातच घेतलं होतं, पण जास्त करून जिकडे लोकसंख्या जास्त आहे, भारत आणि चायना अशा ठिकाणी, त्या कॅरेक्टर्सना, आणि मी स्वतः भारतीय असल्यामुळे मी असे कॅरेक्टर्स त्यात निवडले होते. त्यात एक कोरियन ऍक्ट्रेस पण मी घेतली होती. त्या चित्रपटामध्ये एक ब्रँड म्हणून एक मुलगा असतो, त्याचं पोस्टर दिसेलच तुम्हाला आता. ब्रँड म्हणून एक मुलगा असतो आणि त्या मुलाला, तो शाळेत असतो आणि तो शाळेतनं घरी आल्यावर त्याला शाळेमधली त्याची एक अचिव्हमेंट सांगायची खूप इच्छा असते. आणि ती अचिव्हमेंट सांगण्यासाठी तो जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला त्याचे आई वडील कधीच त्याच्याकडे बघताना दिसत नाही. आणि मग तो जेव्हा आईला जाऊन सांगतो की मला आज भूगोलमध्ये 100पैकी 100 पडले किंवा इतिहासात 100पैकी 100 पडले किंवा मला मेडल मिळालं, असली काहीतरी त्याची एक अचिव्हमेंट असते, ती तो सांगायला जातो त्याच्या आईला, तर ती व्हॉट्सअपवर असते. ती म्हणते नाही, गो टेल युअर डॅड, हॅव यू इटन, गो अँड इट युअर सपर, असं ती त्याला झुडकावून लावते. मग तो वडिलांकडे जातो. तो बिचारा त्याचं कम्प्युटरवर काम करत असतो. तो म्हणतो, लोक, आय हॅव टू फिनिश दिस असाइनमेंट, ओके ब्रँड, यू जस्ट लेट्स गेट ऑन सम अदर टाइम. मग त्याला असं एक कुतूहल निर्माण होतं की ह्या दोघांना असं काय आहे त्या फोनमध्ये ज्याच्यामध्ये ते एवढे हुकटॉन आहेत की माझ्यापेक्षा किंवा माझ्या अचिव्हमेंटपेक्षा जास्त. मग हे कुतूहल एक दिवस त्याला खूप मोठं करत जातं. आणि त्याचा काका जो त्याचे लाड करत असतो, सिंगल असतो काका, तो लाड करत असतो. तो काका त्याला एक दिवस त्याच्यावर राहायला येतो, का त्याच्या घरी त्याला राहायला घेऊन जातो पुतण्याला.
आणि त्या दोघांची गट्टी असते. तो खूप शाण्यासारखा वागतो म्हणून तो काका त्याला विचारतो की तुला काय देऊ, तर तो म्हणतो की मला थोडा वेळ म्हणजे 1 दिवस तुझा फोन दे. आणि त्या फोनमध्ये तो जेव्हा फोन समोर येतो त्यावेळेस त्याला समाज माध्यम म्हणजे काय, त्याच्यात काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत, आपले कसे जुने मित्रमैत्रिणी भेटतात, आपले जुने मोमेंटो, जुने इव्हेंट सगळे कसे दिसतात. तर मग त्याला जरा रहस्यमय करण्यासाठी त्या चित्रपटामध्ये एक सायन्स फिक्शन ट्रान्सफॉर्मेशन मी दाखवलेलं आहे की त्याचं एकदम परिवर्तन होतं आणि तो त्या सोशल मीडियामध्ये जाऊन स्वतःचं ऍक्च्युअल लाईफ जगायला लागतो आणि त्याच्याकडे एक अशी क्षमता असते, अशी एक सिद्धी असते की जसं आपण फेसबुकमध्ये फ्रेंड्स सर्च करतो तसं तो सर्च करतो फ्रेंड्स आणि त्याच्या बाल्यावस्थेत शाळेमध्ये, त्याच्या मॉन्टेसरीच्या शाळेमध्ये तो येऊन पोहोचतो वेळेला हे ट्रिक करून. आणि तिथे त्याची आवडती मैत्रीण, त्याची नेबर्स हे त्याला भेटतात, त्यांच्याबरोबर मोमेंट्स जाऊन ते कॅप्चर करून तो पुन्हा वर्तमानात येतो. असं ते एक हे आहे. पण त्याच्यात जास्त करून हे रहस्यमय करण्यासाठी केलं होतं. पण ब्रँडवरती जे काही परिणाम होत जातात, तो व्हायलंट कसा होत जातो, तो कसा प्रत्यक्ष जाण्याचं टाळतो आणि अप्रत्यक्षरित्या फेसबुक कुठल्याही समाज माध्यमातून स्वतःला प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो, ह्याचे जे सिद्धांत मांडलेले आहेत ते आज थोड्याच प्रमाणात खरे यायला लागलेले आहेत. उदाहरणार्थ तुम्ही जर का समाज माध्यम वापरला म्हणजे सोशल मीडिया वापरला तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं अटेन्शन एकदम डेफिसिट होऊन जातं. तुम्हाला लक्ष, एकाग्रता किंवा शांतपणा, कामनेस किंवा फोकस्ड की तुम्ही एकनिष्ठ होऊन तुम्ही काहीतरी करायचा प्रयत्न करताय, ह्या सगळ्या तुमच्यातल्या क्वालिटीज हळूहळू हळूहळू त्यांचा विलोप व्हायला लागतो आणि तुम्हाला प्रचंड अवघड जायला लागतं. पहिली गोष्ट म्हणजे अटेन्शन द्यायला. द मोमेंट कुणीतरी अटेन्शन डेफिसिट व्हायला लागलं त्याच्यापासून लोक लांब व्हायला लागतात, कुटुंब फुटायला लागतात, समजा एखादं रिलेशन असतं ते तुटायला लागतं. त्याचं कारण म्हणजे तुम्ही अटेन्शन डेफिसिटच करायला लागल्यावर तुम्ही इंटरेस्ट जो असतो कुठल्याही रिलेशनशिपमध्ये किंवा कुठल्याही, वेदर इट इज अ पर्सनल रिलेशनशिप किंवा तुमचं व्यावसायिक रिलेशनशिप असेल किंवा तुमचं बिझनेस रिलेशनशिप असेल, या सगळ्या ह्याच्यात एक भाग असते, 2 भाग असतात खरं बघायला. एक असतो केअर, म्हणजे तुम्ही किती केअर करताय, आणि दुसरा असतो म्हणजे तुम्ही किती अटेन्शन देताय. अर्थात अटेन्शन वरूनच केअर येतं आणि अटेन्शन वरून निग्लेक्ट येतं. जरा आपण मनसोपचार गोष्टींमध्ये जास्त जायला नको, पण तुमचं अटेन्शन डेफिसिट आलं की हे सगळे तुमच्यात विषम किंवा कमतरता दिसायला लागते आणि तुम्ही कमी वाटायला लागता आणि अर्थात लोक तुमच्यापासून दूर व्हायला लागतात. आणि मग ते तुमच्यापासून लोक दूर व्हायला लागले की मग तुमचा अपेक्षा भंग होतो. अपेक्षा भंग जेव्हा होतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कुठली गोष्ट होते ते म्हणजे राग. तुमच्यात एक प्रचंड चीड, एक प्रचंड विरोध, एक प्रचंड तिरस्कार, एक प्रचंड राग भावना तयार होते आणि ती हळूहळू 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 हळू घडत जाते. असे कितीतरी इन्सिडन्सेस आपण पाहिलेले आहेत की ज्याच्यात रागाने कुणीतरी फोन डोक्यावर आपटलाय किंवा फोन जोराने खाली जमिनीवर आपटलाय किंवा तुम्ही नाही हे असंच पाहिजे कारण अमुक अमुक फलाने असं केलं होतं. शॉर्ट रील्स, शॉर्ट शॉर्ट्स किंवा शॉर्ट स्किट्स याच्यानी तुम्हाला एक छोटीशी त्या मोमेंटच करमणूक येते. नो डाऊट त्याचे प्रमोशनल व्हॅल्यू त्याला खूप आहे आणि ती असावी, पण ती फार बाल्यावस्थेत आली तर त्यांचं मन जे असतं ते जेव्हा लर्निंग फेजमध्ये असतं त्या लर्निंग फेजमध्ये त्यांना एक चूक का बरोबर, ज्याला म्हणतो आपण मॉरॅलिटी, सेल्फ रायटस मॉरॅलिटी म्हणतात की स्वतःने ठरवलेली जी चूक का बरोबर त्याला सेल्फ रायटस मॉरॅलिटी म्हणतात, त्याच्यात बिघाड येतो आणि ते नक्कीच जेव्हा तरुणावस्थेत येतात त्यावेळेस भयंकर मोठ्या विषमतेला सामोरे जातात. त्यांच्यात व्हायलन्स असतो, त्यांच्यात उद्रेक असतो, त्यांच्यात तिरस्कार भयंकर असतो. या दृष्टीने हा कायदा जो केला गेला आहे की 16वा वर्ष हे 16व्या वर्षापर्यंत समाज माध्यमाची बंदी. आता त्याची अंमलबजावणी कशी करता येईल, त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मी मुद्दाम बोलतोय कारण माझ्या चित्रपटामध्ये मी सजेशन्स दिले होते जे अजूनही थोड्या प्रमाणातच आलेले आहेत. पण अगदीच कडक अंमलबजावणी करायची ठरली तर मग फेस रेकग्निशन येईल की तुम्ही काहीच करू शकत नाही. फेस रेकग्निशन आलं की त्याच्यावरून तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठरवेल की बाबा हाच खरं आहे म्हणून. दुसरं आहे
ते म्हणजे फिंगरप्रिंट रेकग्निशन. पण त्याच्यात सुद्धा गडबड आहे. फिंगरप्रिंट रजिस्ट्रेशन घ्या किंवा फेसमध्ये काही वेळेस ते लवकर उघडणार नाही. बिचारे गरजू असेल, ज्याला खरंच त्याची इच्छा आहे वापरण्याची, त्याला ते उघडता येणार नाही. पण त्या चॅलेंजेस जातील आणि जेव्हा आपण त्याला फुलप्रूफ सिस्टीम करू, ज्याच्यातनं काही पळवाट नाही अशी सिस्टीम करू, तेव्हा नक्कीच एक जास्त सुधारणा होईल. त्या वयात त्या गोष्टी ज्या केल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत हे नियंत्रित होईल आणि एक जास्त चांगलं डिजिटल लाईफ. आता आपल्या लाईफमध्ये नुसतंच नॉर्मल लाईफ नाही, आपल्या लाईफमध्ये डिजिटल लाईफचा एक मोठा भाग आहे. आपल्याला इंटरनेट नसणं म्हणजे तुम्ही कोणाचं तरी मूलभूत गरज देत नाहीये असे कायदे आहेत आता, कारण इंटरनेट हवंच सगळ्यांना. पण त्यातनं येणारे हे जे आहेत ते नियंत्रित करण्यासाठी मदत होते.